मुरगुड शहरामध्ये राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। नाचणारा घोडा, ध्वज पथक, मर्दानी खेळ आणि लाईट शो ठरले खास आकर्षण। मुरगुड शहर येथील संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समिती मुरगुड यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा म्हणून या सोहळ्याची ओळख आहे। गेले दरवर्षी भरगच्च नियोजन असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन काशीलिंग बिरदेव मंदिरापासून मशाल शिवतीर्थ येथे आणण्यात आली। यानंतर मुरगुड येथील गोंधळी समाजातर्फे गोंधळ गीताच्या कार्यक्रमात भंडाऱ्याची मुक्त उधळण झाली। मुख्य दिवशी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून सवाद्य पालखी काढण्यात आली। ही मिरवणूक शिवतीर्थ येथे आल्यानंतर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या उत्सव मूर्तीस विधिवत अभिषेक झाला। याचे पौरोहित्य वैभव जंगम स्वामी यांनी केले। पंचामृत, दूध आणि मंत्रांच्या घोषामध्ये अभिषेक संपन्न झाला। यावेळी मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली। सायंकाळी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून शोभायात्रा भव्य काढली। या शोभायात्रेचे उद्घाटन युवा नेते विश्वजित रणजितसिंह पाटील, युवा नेते सत्यजित सिंह, अजितसिंह पाटील, उद्योगपती जावेद मकानदार यांच्या हस्ते करण्यात आले। शोभायात्रेमध्ये जय श्रीराम ध्वज पथक, कागल यांचे ध्वज पथक, मैदानी खेळ, अकलूजचे सैराट हलगी पथक यावेळी खास आकर्षण ठरले। ते नाचणारा घोडा ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती। कमिटी मेंबर सज्जराव भाट, पांडुरंग मगदूम, युवराज सूर्यवंशी, ओंकार पोतदार, अरुण मेंढके, सुशांत मांगोरे, पृथ्वी चव्हाण, रोहित मोरबाळे, सोन्या, अजित कांबळे, रणजित मोरबाळे यांनी या संपूर्ण सोहळ्याचं संयोजन केलं होतं। रात्री लेझर शो आणि आतषबाजी करून आनंद उत्सव सोहळा साजरा करण्यात आला। यामध्ये तरुणाई मोठ्या जल्लोषात सहभागी झाली होती। या आनंद सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे महिला वर्गानेही सुरक्षितरित्या या आनंद सोहळ्याचा लाभ घेतला। महिलांसाठी वेगळी व्यवस्था केल्यामुळे महिला देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या। याची सोय संयुक्त शिवप्रेमी मुरगुड यांनी केली होती। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।